Hello my dear friends and welcome to the science class of 6th standard, Bal Bharti. Today we are doing the lesson number 1, natural resources, air, water and land. General science. तर पहिला लेसन आपण करतोय. बिफोर दॅट जर तुम्ही लेसन आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा, कारण तुम्हाला पुढचे लेसन सगळे सायन्सचे मिळतील. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे 6th स्टँडर्डचे सायन्सचे लेसन्स आहेत त्याची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक दिलेलं आहे. ओके. सो स्टँडर्ड 6th सायन्स असं प्लेलिस्टचं नाव आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि जे चॅनलला मदत करायची असेल तर सुपर्स बटनवर क्लिकसुद्धा करू शकता. ओके. सो लेट्स स्टार्ट. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. आता इथे काय दिलं आहे? ऑब्झर्व. तर तुम्हाला बघायचं आहे की या पिक्चरमध्ये काय काय दिलं आहे. ऑब्झर्व द पिक्चर्स अलॉंग साईड अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर टेक्स्टबुकमध्ये एक पिक्चर दिलं शेजारी आणि त्याच्यावर काय काय आहे ते तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे, सांगायचं आहे काय आहे ते. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईड अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर वेअर डू वी सी बर्ड्स? तर आपल्याला चिमण्या, पक्षी कुठे दिसतात ते बघायचं आहे. वेअर इज द काव ग्रेझिंग? आता चारा खाते गाय, ती कुठे खाते आहे? आणि लोकेट द ट्रीज ऑन द रोड अँड द रोड. तर झाडं आणि रस्ता पॉईंट आउट करायचं आहे. आणि वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? पाणी कुठून येतं आहे, नदी कुठून येते आणि ती कुठे जाते आणि ती कशी वाहते? हाऊ डज इट फ्लो आणि ती कुठून येते? वेअर इज द एरोप्लेन? विमान कुठे आहे? आणि वेअर आर द फिश सीन? मासे कुठे आहेत? आणि ऑन वॉट इज द सेल बोट फ्लोटिंग? द बोट कशावर फ्लोट करते म्हणजे तरंगते. आणि इथे चित्रामध्ये 3 गोष्टी दाखवल्यात. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. हे 3 भाग सृष्टीचे. ओके. स्पिअर्स ऑफ द अर्थ, पृथ्वीचे लेयर्स. सृष्टीमध्ये सुद्धा म्हणजे युनिवर्समध्ये पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या अवतीभोवती जे काय आहे आणि पृथ्वीवर सुद्धा त्याला काय म्हणतात ते. तर मी आता सुरुवातीला सांगते थोडक्यात तुम्हाला. ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वरची हवा जी असते, हे आवरण असतं, त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतात. ओके. पाण्याला हायड्रोस्फिअर म्हणतात. हायड्रो म्हणजे पाणी, एवढं लक्षात ठेवा. हायड्रोस्फिअर पाण्याला म्हणतात. आणि लिथोस्फिअर म्हणजे लँड, जमीन, माती. तर लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर असे 3 भाग आहेत. तर नॅचरल रिसोर्सेस बघूया आपण आता. यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर. काही गोष्टी पाण्यामध्ये आहेत. सम ऑन लँड, काही गोष्टी मातीमध्ये म्हणजे जमिनीवर आहेत. आणि सम इन द स्काय, काही गोष्टी हवेत आहेत, आकाशामध्ये आहेत. दॅट इज इन द एअर. थस ऑल द थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर आणि लँड. तर पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी ज्या पृथ्वीशी संबंधित आहेत त्या सगळ्या गोष्टी 3 भागांमध्ये असोसिएटेड आहेत किंवा जोडलेल्या आहेत. तर त्या कुठल्या गोष्टी? हवा, पाणी आणि जमीन, लँड, माती. सो एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे आपण जे पहिली 3 बोलले त्याच्याबरोबर दुसरे 3 बोलतो. ते एकमेकांना पहिल्याला पहिला, दुसऱ्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा, त्याच्यासाठी त्याला रिस्पेक्टिव्हली म्हणतात. सो एअर, वॉटर अँड लँड. ओके. तर ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर. ओके. एअर म्हणजे ॲटमॉस्फिअर, वॉटर म्हणजे हायड्रोस्फिअर आणि लँड म्हणजे लिथोस्फिअर. सो एअर, वॉटर, लँड, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. मोर ओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज 3 स्पिअर्स ऑन द अर्थ. तर वेगवेगळे जिवंत राहणारे जीव, जो लिव्हिंग थिंग्स हे 3 स्पिअर्स ऑक्युपाय करतात. ओके. वेगवेगळे ऑक्युपाय करतात. तर आपण कुठले कुठले ते तर पुढे बघू. दीज लिव्हिंग थिंग्स अँड पार्ट्स ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर विच दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड द बायोस्फिअर. तर हे जिवंत राहणारे सगळे पृथ्वीच्या 3 भागांमध्ये राहणारे जीव आणि हे 3 भाग हे सगळे मिळून ह्यांना सगळ्यांना बायोस्फिअर म्हणतात. या सगळ्या 6 गोष्टी मिळून ज्या आहेत त्यांना बायोस्फिअर म्हणतात. म्हणजे पृथ्वीवर राहणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी आणि हवेत राहणारे प्राणी आणि लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर ह्या 3 मिळून बायोस्फिअर तयार होतं.
सो दिस स्फिअर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. तर आणि हे सगळे लेयर्स नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत पृथ्वीवर. वी हॅव ऑल लर्न्ड दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. आपण प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये हे सगळं बघितलेलं आहे. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ द एअर दॅट सराउंड्स द अर्थ. तर ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? हवा जी पृथ्वीच्या वरती आवरण असतं. पृथ्वीच्या वरती जो लेअर असतो हवेचा त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतात. द सरफेस ऑफ द अर्थ कंप्रायझेस ऑफ वॉटर अँड लँड. आणि तर पृथ्वीवर काय असतं? पाणी आणि लँड, माती. ओके, दॅट इज हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. हायड्रोस्फिअर पाण्याला म्हणतात आणि लिथोस्फिअर मातीला, लँड. ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. तर पृथ्वीवर जास्ती जागा पाण्याने व्यापलेली आहे. ओके, ऑक्युपाईज मच लार्जर पार्ट इज हायड्रोस्फिअर, दॅट इज पाणी, वॉटर. आणि लिथोस्फिअर त्या मानाने कमी. ओके, तर कम्पेअर केलं तर हायड्रोस्फिअर जास्ती आहे लिथोस्फिअरपेक्षा. फिगर 1.2 शोज द पोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सर्फेस. ओके, तर 71% वॉटर आहे आणि 29% लँड आहे. तुम्ही फरक बघू शकता हां या पिक्चरमध्ये. वी ऑल्सो लुक अपॉन दीज नॅचरल कंपोनेंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. तर आपण या जे नॅचरल गोष्टी आहेत ते आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्या पद्धतीने सुद्धा बघतो. ओके, हे सगळे रिसोर्सेस जे आपल्याला पृथ्वीवर दिसतात ते सॉलिड, लिक्विड आणि गॅस याप्रमाणे आपल्याला ते मिळतात. इन अदर वर्ड्स वी यूज दॅम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. आपल्याला जे आपली गरज असते मनुष्याची, ह्युमन्स किंवा सगळे जे प्राणी जगतात पृथ्वीवर त्यांची हे सगळे रिसोर्सेस आहेत आणि त्यांच्या यूज करता त्यांचा वापर केला जातो. वी यूज दॅम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. लेट अस नाव स्टडी ऑल दिस 3 कंपोनेंट्स इन डिटेल. तर हे तिन्ही कंपोनेंट्स आपण आता डिटेलमध्ये बघूया. व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. तर ॲटमॉस्फिअर जे आहे, हवा आहे वरची, त्याच्यावर पुन्हा 5 लेयर्स असतात. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल्स. सो एवढं सगळं आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जी एअर आहे त्याच्यामध्ये असतं. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅस इन द एअर, वाईल दिस पोर्शन इज अबाउट 19% इन द स्ट्रॅटोस्फिअर. आता जे ट्रोपोस्फिअर जो आहे त्याच्यामध्ये 80% टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, म्हणजे एअरमध्ये जेवढे गॅस आहे त्याचं 80% ह्या ट्रोपोस्फिअरमध्ये असतं आणि 19% हे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतं. ओके, फर्दर इन द मिझोस्फिअर आणि आयनोस्फिअर पण असतं. द पोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. तर अजून कमी होत जातं त्याचं मास, त्याची डेन्सिटी म्हटलं तरी चालेल. मास डेन्सिटी नाही आहे, फक्त मास दिलं आहे इथे. ते सायंटिफिक टर्म्स आहेत, नंतर तुम्हाला ते शिकवले जाईल. तर ते डिक्रीज होत जातं आणि गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. तर अजून पुढे गेल्यावर एक्झोस्फिअर लेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गॅसेस मिळतच नाहीत. ओके, तर या पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहेत बघा. 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन, आर्गॉन गॅस तो 0.9%च आहे. अदर कन्स्टिट्युएंट्स 0.07, कार्बन डायऑक्साईड तर 0.03%. असं सगळं गॅसेसचं डिव्हिजन केलेलं आहे पर्सेंटेजमध्ये. हे जे टोटल गेली तर 100% होतं. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. तर हवा जी असते हे सगळ्या गॅसेसचं मिक्सचर असतं. अँड द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर असतात ते, अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. बिसाइड्स दिस गॅसेस एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल्स. तर गॅसेस पण असतात हवेमध्ये आणि वॉटर वेपर पण असतात आणि डस्ट पार्टिकल्स पण असतात. द अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर इज ग्रेटेस्ट नियर द सरफेस. तर सर्वात जास्ती गॅसेस आपल्या पृथ्वीच्या सरफेसजवळ असतात, म्हणजे मातीजवळ असतात. नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर. वरती जातो तसं ते गॅसेस कमी होत जातात. ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. आपण पृथ्वीपासून लांब जातो तसे ते गॅसेस कमी होत जातात. दॅट इज एअर बिकम्स रेअरर ॲट हायर अल्टिट्यूड्स. तर उंचावर गॅसेस कमी असतात. तसं आपण जेव्हा पर्वत चढतो तेव्हा वरती गेल्यावर कमी गॅस असतो. तेव्हा पण आता विमानात सुद्धा वरती गेल्यावर आपल्याला ऑक्सिजन मास्क असतो, कारण आपल्याला तिथे ऑक्सिजन कमी पडू शकतो.
द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन बिलो. तर कॉन्स्टिट्युएंट्स किती प्रमाणात आहेत आणि त्यांचे वापर कसा केला जातो, त्यांचं काय आपल्याला यूज आहे त्यांचा, ते हे खाली बघूया आपण. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. तर आता सगळे गॅसेस दिलेले आहेत आणि त्यांचे काय काय युजेस आहेत ते दिलेले आहेत. नायट्रोजन काय करतं, हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स बिल्ड करण्यासाठी नायट्रोजनचा वापर होतो. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स. तर अमोनिया गॅस तयार करण्यासाठी नायट्रोजन वापरला जातो आणि जे प्रॉडक्ट्स असतात, जे एअर टाईट पॅकिंग ज्याला लागतं, जे खाण्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये त्या पॅकेजिंगसाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. ऑक्सिजन तर नेसेसरी फॉर रेस्पिरेशन तुम्हाला माहितीच आहे. ब्रिदिंगसाठी आपल्याला नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन म्हणजे आग लावताना आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. कुठलेही जेव्हा कापूस किंवा वात किंवा काही पेटवताना ऑक्सिजनची गरज असते, त्याशिवाय आग लागत नाही. कार्बन डायऑक्साईड, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. तर कार्बन डायऑक्साईड कशासाठी वापरला जातो, त्याचा क्लोरोफिलच्या सहाय्याने प्लांट्स फूड बनवतात कार्बन डायऑक्साईडचा वापर करून. यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. तर कार्बन डायऑक्साईड उलट आहे, आग लागली असेल आणि त्याच्यावर आपण जर कार्बन डायऑक्साईड स्प्रे केला तर आग विझून जाते. इट इज यूज्ड ॲज फायर एक्सटिंग्विशर म्हणजे विझवणारा. आता आर्गॉन इज यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्बमध्ये आर्गॉनचा वापर केला जातो. हिलियमचा वापर कुठे केला जातो, यूज फॉर ओपनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. तर हिलियम हा थंड असावा गॅस, लो टेम्परेचर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. तर एअरशिप्समध्ये जी लिफ्ट असते त्याच्यासाठी हिलियमचा वापर केला जातो. निऑन डेकोरेटिव्ह लाईट्समध्ये किंवा स्ट्रीट लाईट्समध्ये वापरला जातो. क्रिप्टॉन फ्लोरोसंट ट्यूब्समध्ये वापरला जातो आणि झेनॉन फोटोग्राफीच्या फ्लॅशमध्ये वापरला जातो. ओके. Now always remember that the living world on the earth is sustained due to the balance between various gases and the other constituents of air. तर पृथ्वीवरची समतोलता, बॅलन्स हा या गॅसेसमुळे आणि त्यांच्या व्यवस्थित बॅलन्समुळे समतोलता राखली जाते. ओके. जे एअरमधले गॅसेस आहेत ते जेवढे आहेत योग्य प्रमाणात तेवढेच असले पाहिजे, त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे, ते त्यांचा बॅलन्स असला तर पृथ्वी व्यवस्थित राहते, लिव्हिंग वर्ल्ड व्यवस्थित राहतं. आणि लिव्हिंग ॲनिमल्स म्हणजे माणसांच्या ती तेवढी समतोलता गरजेचं आहे जिवंत राहण्यासाठी ह्या सगळ्या पृथ्वीवरच्या जीवजंतूंना, इवन माणसांना. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. तर ॲटमॉस्फिअर इज तो एक फिल्टर म्हणून काम करतो. आपण जिथे श्वास घेतो हे सगळं ॲटमॉस्फिअर तो आपला फिल्टर आहे. आता नको असलेले गॅसेस आपल्यावर अटॅक करू शकतात. त्यामुळे ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. इट अलाउज लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. तर ह्या ॲटमॉस्फिअरमुळे आपल्याला सूर्यप्रकाश आपल्या पृथ्वीवर येतो, जो आपला फार गरजेचा असतो. आणि ते आपले हार्मफुल एलिमेंटसुद्धा प्रिव्हेंट करतात, पृथ्वीपर्यंत पोचत नाहीत हार्मफुल एलिमेंट्स. इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड्स, स्नो अँड रेन आर प्रोड्यूस. ॲटमॉस्फिअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. ढग, धुकं, मग बर्फ आणि पाऊस. गो टू नेक्स्ट पेज. नाव द नेक्स्ट पेज. ऑब्झर्व अँड डिस्कस व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. तर ते खाली 3 पिक्चर्स दिले आहेत, त्याच्यामध्ये साम्य काय आहे, सिमिलॅरिटीज काय आहेत. तर ऑल द अबाव पिक्चर्स शो लार्ज स्केल एमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. तर आपल्याला पोल्युशन दिसतं आहे तिथनं, तिन्ही पिक्चर्समध्ये आपल्याला पोल्युशन दिसतं आहे. म्हणजे तिन्ही पिक्चरमध्ये एमिशन ऑफ स्मोक, धूर सोडला जातो आहे डिफरंट एजन्सीजमधून, म्हणजे डिफरंट कंपन्यांमधून किंवा डिफरंट माध्यमातून. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर. तर हा जो धूर सोडला जातो आहे तो हवेमध्ये मिसळतो आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होतो आहे आणि इट इज डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. तर आपल्या एअरमधले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांना तो डिस्टर्ब करतो आहे. ओके. डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. तर त्यांच्यामध्ये जो समतोल आहे क्वांटिटीचा त्याच्यामध्ये बिघाड होतो आहे, बॅलन्स डगमगतो आहे. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युअल्स लाईक वूड अँड कोल. तर हार्मफुल गॅसेस तयार होतात कधी,
तर कंबशन ऑफ फ्युअल्स इन व्हेकल्स, म्हणजे जे रिॲक्शन फ्युअल्समध्ये होतं किंवा फ्युअल्स जाळलं जातं, वापरलं जातं, कंबशन होतं फ्युअल्सचं, त्याच्यामधून हे पोल्युशन तयार होतं. हार्मफुल गॅसेस त्याच्यामधून येतात. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स इन द व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज. मोठमोठ्या फॅक्टऱ्यांमध्ये जेव्हा फ्युअल वापरलं जातं तेव्हा हार्मफुल गॅसेस बाहेर सोडल्या जातात. आणि ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युअल्स लाईक वूड अँड कोल, तर लाकूड आणि कोळसा जाळला जातो तेव्हासुद्धा हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात. आणि ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे, तर दिवसेंदिवस एअर पोल्युशन वाढत जाते. त्यामुळे हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युअल्स आर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. या गोष्टी हार्मफुल आहेत आणि त्या हवेमध्ये सोडल्या जातात जेव्हा कंबशन ऑफ फ्युअल्स होतं. आता ओझोन लेअरचं बघूया. ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह शेल असतो. आपल्या ॲटमॉस्फिअरच्या वरती, पृथ्वीच्या वरती लेअर असतो ओझोन लेअर. सो दॅर इज अ लेअर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअरच्या खालच्या बाजूला ओझोन गॅसचा लेअर असतो. आणि ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. त्याचा डायरेक्ट उपयोग प्राणीमात्र किंवा जीवजंतू जे आहेत पृथ्वीवर त्यांच्या जगण्यासाठी त्याचा डायरेक्ट उपयोग होत नाही, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव दिस लेअर ऑफ ओझोन ॲट अ हायर अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. त्याचा डायरेक्ट उपयोग होत नसला तरी तो एका वरच्या पातळीवर, हायर अल्टिट्यूडवर, पृथ्वीपासून लांब असणं खूप गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव दॅट ओझोन लेअर. द अल्ट्रावायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. आता सूर्यापासून येणारे किरणं अल्ट्रावायलेट असतात आणि ती आपल्यासाठी खूप घातक असतात. दे आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब्स दिस रेज. तर ओझोन गॅस काय करतो? हे हार्मफुल गॅस असतो किंवा हार्मफुल रेज असतात ते ॲब्झॉर्ब करतो ओझोन लेअर. आणि ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड. त्यामुळे पृथ्वीवरचा जीव वाचतो, प्रोटेक्शन मिळतं आपल्याला अल्ट्रावायलेट रेजपासून, कारण ती रेज ओझोन लेअर ॲब्झॉर्ब करतं. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराइड और द क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर यूज्ड इन द एअर कंडिशनर्स. सो क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे एअर कंडिशनर्समध्ये यूज केले जातात. आणि दुसरा कार्बन टेट्राक्लोराइड म्हणून एक गॅस असतो. या गॅसेसमुळे ओझोन लेअर डिस्ट्रॉय होतो. आणि यूज इन एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ द एअर. तर क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्समध्ये असतात, त्यांच्यातून बाहेर सोडले जातात आणि ते एअरमध्ये मिक्स होऊन ते ओझोन लेअर नष्ट करतात. द 16th of September इज सेलिब्रेटेड ॲट ओझोन प्रोटेक्शन डे. आता 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरीवन अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. तर ओझोनचे महत्त्व याची जाणीव करण्यासाठी 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो. डू यू नो दॅट इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे और नागपूर बोर्ड्स are displayed at places of heavy traffic to show the proportion of various constituents of the air at that place. तर मोठ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर त्याच्यामध्ये बोर्ड्स लावलेले असतात. त्याच्यामध्ये हेवी ट्रॅफिक जिथे असतं तिथे हे बोर्ड्स लावले जातात आणि हवेचं प्रोपोर्शन्स काय आहे, हवेमध्ये किती पोल्युशन आहे ते दाखवलं जातं. Okay, proportions of various constituents of air at that place. Due to these boards, we can see the amount of harmful elements in the air. त्यामुळे आपल्याला हार्मफुल एलिमेंट्स किती आहेत हवेत हे कळतं. What would have happened if there were no air on the earth? तर तुम्ही आता सांगायचं आहे यूज युअर ब्रेन पॉवर या सदरामध्ये की हवाच नसती पृथ्वीवर तर काय झालं असतं. ओके, वॉटर. नेक्स्ट पेज. Observe how much water is used and for what purposes it is used in your house for the whole day. तर तुमच्या घरात पाण्याचा वापर कशासाठी होतो दिवसभरात ते तुम्हाला बघायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन हिअर. तो एक चार्ट बनवला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते रेकॉर्ड करा. तर पाण्याचा वापर कशासाठी होतो. डिस्कस दिस डाटा इन द क्लास. मग ते क्लासमध्ये तुम्ही डिस्कस करायचं आहे. And divide the total amount of water used in your house by the number of persons to find out how much water each person needs. तर टोटल अमाऊंट ऑफ वॉटर किती यूज होतं तुमच्या घरात आणि तुमच्या घरात किती माणसं आहेत
माणसांबरोबर ते डिवाईड करायचं आणि प्रत्येकी माणसाला किती पाणी लागतं हे तुम्हाला कळेल. तसं बात आंघोळ, मग ब्रशिंग टीथ, वॉशिंग क्लोथ्स आणि युटेन्सिल्स, भांडी आणि कपडे धुण्यासाठी, लादी पुसण्यासाठी, मॉपिंग द फ्लोअर, पिण्यासाठी, ड्रिंकिंग आणि स्वयंपाकासाठी, कुकिंग आणि आंघोळीसाठी हे पाणी वापरलं जातं. ओके, यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाउट वॉटर. तर एक दिवससुद्धा आपण पाण्याशिवाय घालवू शकत नाही. वी नीड टू ड्रिंक 3 to 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे सो दॅट ऑल आर बॉडीली फंक्शन्स रन स्मूथली. तर आपण 3 ते 4 लिटर पाणी आपल्याला दिवसाला प्यायला लागतं, कारण आपले बॉडी फंक्शन्स, आपले सगळे डायजेशन वगैरे नीट झालं पाहिजे म्हणून. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर वॉटर, ऑल्दो द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड मे व्हेरी अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर बॉडी. तर दुसऱ्या जनावरं जे आहेत पृथ्वीवर त्यांनासुद्धा पाणी लागतं, पण ते त्यांच्या आकारावर डिपेंड करतं. हत्तीला जास्ती लागत असेल आणि किंवा कुत्रा जो छोटा आहे त्याला, कुत्री मांजरी त्यांना कमी लागत असेल, त्याप्रमाणे डिपेंड करतं त्यांच्या बॉडी साईजवर. थस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर. तर हायड्रोजन गॅस जेव्हा बर्न होतो तेव्हा तो ऑक्सिजन आणि पाण्याबरोबर कंबाईन होतो. तो ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि पाणी तयार होतं. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. तर हायड्रोजन गॅस जेव्हा बर्न होतो तो ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि त्याचं पाणी होतं. सो H2O. ओके, H2O हा फॉर्म्युला आहे पाण्याचा. वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. इन नेचर वॉटर ऑकर्स इन 3 states. वॉटर डज नॉट हॅव कलर. तर पाणी हे 3 प्रकारे दिसतं आपल्याला. त्याला कलर नसतो, टेस्ट नसते आणि ऑर्डर नसतो, वास नसतो. तर रंग, चव आणि वास ह्या गोष्टी पाण्याला नसतात. नो कलर, नो टेस्ट अँड नो ऑर्डर. मॅनी सबस्टन्सेस रेडीली डिझॉल्व्ह इन वॉटर. काही वस्तू पाण्यामध्ये सहज मिसळतात. देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. त्यामुळे सॉल्व्हंट म्हटलं, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, त्याच्यामध्ये काही मिसळू शकतं. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. तर जनावरांचं रक्त आणि सॅप इन प्लांट्स, जशी पानं वगैरे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. आणि नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाईव्ह विदाउट वॉटर. पाण्याशिवाय काही सर्वाईव्ह होऊ शकत नाही. देअरफॉर इट इज सॅड दॅट वॉटर इज लाईफ. त्यामुळे पाणी हे जीवन असं आपण म्हणतो. सॅप इन प्लांट्स म्हणजे प्लांट्समध्ये जे स्टिकी सबस्टन्स किंवा जे स्राव असतो आपल्या प्लांट्समध्ये, झाडांमध्ये जो स्राव असतो त्याच्यामध्ये पाणी असतं. ओके, सॅप इन प्लांट्स. तर झाडांमध्ये सुद्धा पाणी असतं. जसं माणसांच्या किंवा जनावरांच्या रक्तामध्ये पाणी असतं तसं झाडांमध्ये सुद्धा पाणी असतं. सो हिअर ऑब्झर्व अँड डिस्कस. ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. तर ह्याच्यामध्ये चार्ट दिला बघा, सर्कल केले. त्याच्यामध्ये ब्लू कलर जो आहे सीज अँड ओशन्स, समुद्र आणि महासागर, याच्या मॅक्झिमम जागा व्यापलेली आहे पृथ्वीवर. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. ओके, त्यात ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. तर दुसरं पाणी जे पृथ्वीवरचं, बर्फ आणि पाणी दुसऱ्या प्रकारे कुठल्याही स्वरूपातलं पाणी, त्याचं तो रेड कलरचा पॅच. आणि पिण्यासाठी अवेलेबल पाणी किंवा विहिरी म्हणा किंवा दुसऱ्या आपण जो पावसाचं पाणी डॅम्समधनं वगैरे येतं, तो पाणी साठा आहे तो अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, तो आहे ग्रीन कलरमध्ये. म्हणजे केवढा कमी पिण्यासाठी साठा आहे तो बघा पृथ्वीवर. ओके, सीज आणि ओशन, समुद्र आणि महासागरामधलं पाणी आपण नाही पिऊ शकत, ते ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसते. आणि तर वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन द अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. तर समुद्राचं पाणी खारट असतं म्हणून ते पिऊ शकत नाही आपण. आणि सम वॉटर इज इन फ्रोझन स्टेट, बर्फ झालेला असतो काही पाण्याचा, फ्रोझन. आणि व्हेरी स्मॉल क्वांटिटीज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. तो या कमी प्रमाणात पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. आणि येट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि तर ती सगळ्या लिव्हिंग थिंग्सना ते पुरतं. फाइंड आउट इन वॉट वेज इज वॉटर इन द सीज अँड ओशन्स युजफुल इवन दो इट इज सॉल्टी. तर समुद्रातलं आणि महासागरातलं पाणी सॉल्टी असली तरी त्याचा काय उपयोग होतो हे तुम्ही फाइंड आउट करायचे. त्या वरच्या चार्टमध्ये जे बॉक्सेस दिलेत ना रिकामी, तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे, मला वाटतं सीज आणि ओशियन्स 97%. आणि जो बॉक्स दिले तिथे लिहायचं आहे ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर
इन अदर फॉर्म्स दॅट इज 2.7%. आणि वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग फ्रेश वॉटर किती असणार आहे? ते 97% मायनस 2.7%, 97% प्लस 2.7% जेवढं येईल ते 100 मायनस करायचं, म्हणजे 0.3% आहे ड्रिंकिंग वॉटर. तर टोटल सगळ्यांची केली तर 100% होतं. 0.3% इज अवेलेबल ओनली फॉर ड्रिंकिंग. सो 0.3 प्लस 2.73 होतं आहे. 97 प्लस 3 इज 100%. ओके, विल गो टू द नेक्स्ट पेज. ऑब्झर्व अँड डिस्कस. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिंग यूज्ड? तर कुठल्या कुठल्या कामासाठी पाण्याचा वापर होतो ते आपण बघूया. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिंग यूज्ड? डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू? आपण जसं पाणी वापरतो तसं बाकीचे लिव्हिंग थिंग्स पाणी वापरतात का? तर वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. तर आपण मनुष्य खूप प्रमाणात पाणी वापरतो, लार्ज क्वांटिटीजमध्ये वापरतो. आणि वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. तर पाण्याचा आपण हे सायकलने वापर करतो, म्हणजे एका स्वरूपाहून दुसऱ्या स्वरूपात असं वापर करतो. इथं रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. द वॉटर वेपर फॉर्म्ड फ्रॉम ओशन्स इज मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. तर महासागराचं जे बाष्प होतं आहे, पाणी वॉटर वेपर होतो आहे, तो मेन सोर्स ऑफ वॉटर आहे वॉटर सायकलमधला. तर इट गेट कन्वर्टेड इन टू रेन. तर ते वॉटरवरती जे समुद्राचं किंवा ह्याचं ओशनचं इव्हॅपोरेट होतं त्याच्यावरती ढग होतं, ढगातून तो पाऊस पडतो. इट गेट्स कन्वर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन अर्थ. त्यामुळे आपल्याला ते फ्रेश पाणी मिळतं पावसाच्या स्वरूपाने. त्याला वॉटर सायकल म्हणतात. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच एज स्ट्रीम्स, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्प्रिंग्स अँड लेक्स. तर झरे असतात, समुद्र आणि पॉन्ड्स म्हणजे तळं, आणि स्प्रिंग्स अगेन, आणि पॉन्ड्स आणि तळं म्हणजे सेम जवळजवळ ह्याच्यामधनं आपले नॅचरल वॉटर सोर्सेस आहेत. नैसर्गिकरित्या पाणी जे आपल्याला मिळतं. मॅन ऑल्सो डिग्स वेल्स अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. तर जमिनीतलं पाणी मिळवण्यासाठी आपण काय विहिरी खोदतो, बोरवेलचं खोदतो आणि मशीन लावतो ते पण. अपार्ट फ्रॉम दिस मॅन ऑल्सो हॅज कन्स्ट्रक्टेड बंड्स अँड डॅम्स फॉर व्हेरियस सायझेस ऑन रिव्हर्स. तर आपण डॅम्स पण बांधलेले आहेत, धरणं पण बांधलेली आहेत. ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर फॉर अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग इट इज नाव इन शॉर्ट सप्लाय. तर आता पाण्याचा वापर आपण जपून वापर न केल्यामुळे आणि पॉप्युलेशन इन्क्रीज, लोकसंख्या वाढते त्यामुळे, आणि इंडस्ट्रीज पण वाढतात, त्यांना पण पाणी लागतं, शेतीला पण पाणी लागतं, त्यामुळे पाण्याचा सप्लाय कमी पडतो आहे. इट इज नाव इन शॉर्ट सप्लाय. वॉटर स्कॅरसिटी म्हणजे पाणी टंचाई हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. तर पाणी टंचाई हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ऑलवेज रिमेंबर दॅट यूज वॉटर स्पॅरिंगली. जपून, स्पॅरिंगली म्हणजे जपून, कमी, जपून पाणी वापरलं पाहिजे. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कोलेट. पर्कोलेट म्हणजे झिरपणं, ते मातीमध्ये किंवा धरतीमध्ये, पृथ्वीमध्ये झिरपू दे. स्टोअर वॉटर व्हेरेवर पॉसिबल. कुठेही आपलं शक्य असेल तिथे पाणी स्टोअर केलं पाहिजे. आणि रियूज वॉटर व्हेरेवर पॉसिबल. रिमेंबर स्टोअर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. तर पाणी आपण रियूज केलं पाहिजे, वापरलं पाहिजे, पुन्हा वापरलं पाहिजे. जसं की समजा हात धुतले, साबणाचं पाणी नाही, नुसते हात धुतले, तर ते पाणी आपण झाडांमध्ये सोडू शकतो. झाडांना ते पाणी परत वापरलं जाऊ शकतं, रियूज होऊ शकतं. तर अशाप्रमाणे बरेच प्रोसेसेस आहेत पाणी रियूज करण्याचे. नाव कॅन यू टेल व्हॉट इज लँड मेड ऑफ? आता हे प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही ते फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला टास्क आहे, व्हॉट इज लँड मेड ऑफ? व्हॉट डू यू सी ऑन द लँड? तुम्हाला लँडवर, पृथ्वीवर काय दिसतं? व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? माणसांनी पृथ्वीवर काय काय बनवलं आहे? इफ अ डीप पिट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? तर तुम्ही एक खड्डा खणला तर तुम्हाला तिथे काय दिसतं? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? तर जी पृथ्वी आहे ती सगळीकडे प्लेन आहे का तिथे डोंगर बिंगर वर खाली आहे? डज मॅन प्रोड्यूस सॉईल ऑर लँड? तर मानव निर्मित आहे का माती किंवा लँड? आता आपण लँडकडे जाऊया. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स. म्हणजे आपल्याला जी जमीन दिसते, पृथ्वी दिसते, ती कशाची बनलेली आहे? तर दगड, स्टोन्स, सॉईल माती, आणि बिग रॉक्स मोठी खडकं.
इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. ती सगळीकडे फ्लॅट नाही आहे. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स. काही ठिकाणी पर्वत आहेत आणि काही ठिकाणी ती प्लेन आहे, फ्लॅट आहे. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन लँड. तर सगळे माणूस आणि टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे सगळी जनावरं ही लँडवर राहतात. आणि सम टेरेस्ट्रियल्स डिग बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. तर काही टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असतात पृथ्वीवरचे, ते पृथ्वीमध्ये होल करतात, बिळं करतात आणि त्याच्यामध्ये राहतात. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. तर त्यांचा स्वतःची जी गरजा असतात ते भागवण्यासाठी ते लँडचा उपयोग करतात. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग. शेतीसाठी आपण लँड वापरतो. फॉर बिल्डिंग हाऊसेस, घरं पण बांधतो आपण मातीवर म्हणजे पृथ्वीवर, जमिनीवर. आणि रोड्स पण बांधतो, रस्ते पण बांधतो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. तर पृथ्वीवर जी झाडं होतात, जंगल आहे, त्याचा आपण उपयोग करतो. त्या प्लांट्सचा उपयोग करतो, त्या झाडांचा उपयोग करतो आणि जनावरांचा सुद्धा उपयोग करतो. द मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑब्टेन फ्रॉम द अर्थ लँड आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. तर आपल्याला तेल मिळतं पृथ्वीमधून, गॅस मिळतो आणि धातू मिळतात, मिनरल्स मिळतात. तर या गोष्टी आपल्याला मिळतात. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. तर लँड हा खूप मोठा रिसोर्स आहे माणसासाठी, सगळ्यांसाठीच. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. तर आपण आता बघूया ही लँड जी धरती आहे, पृथ्वी माती आहे, जमीन आहे, ती अगदी कशाची बनलेली आहे ते आपण आता बघूया. नाउ द नेक्स्ट पेज. लेट्स ट्राय दिस. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉईल. एक ट्रान्सपरंट बॉटल घ्यायची तुम्हाला आणि माती घ्यायची आहे मूठभर. हँडफुल ऑफ सॉईल, थोडे दगड, सम स्टोन्स, रेती, सम सँड आणि सुकी पानं, सम ड्राय लिव्स आणि पाणी. या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि आता ती बॉटल जी आहे, ट्रान्सपरंट बॉटल, ती वरती कट करायची. कट ऑफ द अप्पर टेपरिंग पार्ट ऑफ द बॉटल. जी बॉटल पाणी भरतो तो भाग, वरचा नॅरो भाग कट करायचा आहे. आणि हे सगळं मटेरियल आहे ते बाटलीत घालायचे. पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट ऑफ अँड ॲड वॉटर. सगळं मटेरियल घालून त्याचे पाणी घालायचे आहे आणि मिक्स करायचे. स्टर द मिक्सचर थरली अँड पुट इट इन असाइड. आता ते ढवळायचं आहे आणि तुम्हाला बाजूला ठेवून द्यायचं आहे रात्रभर. स्टर द मिक्सचर थरली अँड पुट इट असाइड आणि ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते बघायचं आहे. तर तुम्हाला काय दिसतं आहे, हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव. तर ते बॉटलमधलं सगळं मिक्सचर ते कसं दिसतं आहे, तुम्हाला काही लेयर्स दिसतात का, भाग दिसत आहेत का. डू यू सी एनी लेयर्स इन इट अँड व्हॉट इज सीन इन डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. आता वरून खालीपर्यंत तुम्हाला कुठले कुठले लेयर्स दिसतात ते तुम्हाला सांगायचे. आता ह्याच्यामध्ये कसं, चित्रामध्ये तुम्हाला ड्राय लिव्ह सगळ्यात वरती, नंतर माती, सुकी पानं वरती, नंतर खाली माती, नंतर रेती, खाली बारीक दगड आणि अगदी खाली मोठे मोठे दगड. ओके, लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल दिसतात. तर द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लुक्स लाईक दिस. तर पृथ्वीवरचं जी माती आहे, जी जमीन आहे आपली, ती पण अशीच दिसते. जर आपण बघितलं ते पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा साईडच्या. इफ अ पाईपलाईन इज बिंग लेड इन युअर नेबरहूड, ऑब्झर्व केअरफुली. जर तुमच्या शेजारी जर कोणीतरी खणत असेल आणि पाईपलाईन वगैरेचं काम चाललेलं असेल, तर तिथे तुम्ही बारीक जाऊन ऑब्झर्व करा, निरीक्षण करा अगदी बारकाईने, केअरफुली. द पिट्स डग फॉर दिस पर्पज. ते खणलेलं जे खड्डा आहे तो तुम्ही बघा. यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सर्फेस. तर तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये लेयर्स दिसतील आणि ते आता तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलं ॲज शोन इन द अकंपनिंग फिगर. शेजारच्या पिक्चरमध्ये जसं दिसतंय तसं. तर वरती, अगदी वरती काय असतं, ह्युमस. नंतर म्हणजे ती पानं वगैरे, नंतर सॉईल, नंतर इमॅच्युअर सॉईल, थोडीशी वेगळी माती, नंतर लेअर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स, बारीक दगड आणि माती, आणि बेड रॉक म्हणजे मोठे दगड खालची एकदम तळाला. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल, द टॉपमोस्ट लेअर इज फॉर्म्ड बाय द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर वरती जी मॅच्युअर सॉईल असते, जर जुनी झालेली थोडीशी माती असते, तर टॉपमोस्ट लेअर असते त्याचा. तर ते कशापासून बनलेलं असतं, डिकम्पोजिशनमध्ये, म्हणजे जे जनावरं आणि पानं, झाडं, प्लांट्स
ह्यांचं जे राहिलेलं असतं त्याचं ते जे कुजल्यावर डिकम्पोजिशन जे होतं त्याच्यामुळे झालेलं मातीमध्ये मिक्सचर झालेले अशी ही माती असते. मॅच्युअर सॉईल. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. तर ह्या सॉईलला ह्युमस म्हणतात. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. तर ते इथे घनदाट जंगलामध्ये असं दिसून येतं अशा प्रकारचं ह्युमस. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड. तर ह्याच्या खाली रेती असते. या ह्युमसच्या खाली रेती असते, सॉईल असतं माती आणि स्मॉल स्टोन्स छोटे दगड, अळ्या असतात आणि इन्सेक्ट्स, किडे मकोडे आणि छोटे अळ्या, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. सॉईल अँड पीसीज ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो दिस लेअर ऑफ सॉईल. तर अजून एक माती आणि पीसीज ऑफ बेडरॉक म्हणजे तळाचे खडकं त्याच्या खाली दिसतात तुम्हाला, ह्या सगळ्याच्या खाली बिलो दिस लेअर ऑफ लँड. दिस सॉईल इज इमॅच्युअर. आता ह्याला इमॅच्युअर सॉईल म्हणतात. फर्दर बिलो दिस लेअर द प्रोपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीज इज अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीज. आता त्याच्या खाली अजून खाली तुम्ही गेला तर सॉईल कमी होतं आणि खडकं जास्ती, रॉक जास्ती दिसतात. दिस इज द लेअर ऑफ बॅड रॉक. त्याला बॅड रॉक म्हणतात, म्हणजे तळाला असलेले खडकं. द मेन मिनरल्स इन द सॉईल आर डिराईव्ड फ्रॉम दिस रॉक्स. आता आपण जे मिनरल्स काढतो जमिनीतनं ते ह्या खडकांमधून आपल्याला मिळतात. दॅट इज वाय सॉईल इज डिफरंट. सॉईल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. तर प्रत्येक जाग्याची वैशिष्ट्य असतं आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्याला सापडते. द कलर अँड टेक्स्चर ऑफ द सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. तर जसं बेडरॉक असेल, तो खडक असेल तसं त्या मातीचं टेक्स्चर असतं. वेगळ्या वेगळ्या जागेत वेगवेगळे खडकं असतात आणि त्याप्रमाणे वेगवेगळे सॉईलचं टेक्स्चर असतं. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन बघूया. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्म्ड बाय अ नॅचरल प्रोसेस. तर जमिनीवरची जी सॉईल असते लँडवरची ती नॅचरल प्रोसेस नैसर्गिकरित्या बनलेली असते. द अबायोटिक कंपोनेंट्स ऑफ सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. आता अबायोटिक कंपोनेंट म्हणजे ज्याला जिवंत नसतं. अबायोटिक म्हणजे निर्जीव. कंपोनेंट ऑफ सॉईलचा भाग आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक. बेडरॉक जेव्हा झरतं किंवा त्याची पावडर होते, हळूहळू कमी होतं, त्याच्यामधून हे अबायोटिक कंपोनेंट ऑफ सॉईल तयार होतं. ड्यू टू हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिव्हली. तर कशामुळे? तर गरमीमुळे, थंडीमुळे, पाण्यामुळे, सूर्यप्रकाशामुळे आणि आपलं वादळ, वारं, पाऊस ह्याच्यामुळे झालेलं असतं ती सॉईल. ओके. दिस इज अबायोटिक कंपोनेंट ऑफ सॉईल फॉर्म्ड ड्यू टू दिस circumstances, sun, wind, rain, cold, heat, etc. Bedrock breaks down into pieces. या सगळ्यामुळे stones, sand and soil are formed from these pieces. तर ह्याच्यामुळे दगडं, छोटी दगडं, माती, सँड, रेती हे सगळं तयार होतं तुकडे झाल्यामुळे त्या रॉक्सचे. मायक्रोब्स, वर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमॉंग देम. आता ह्याच्यामध्ये किडे मकोडे, जंतू, बारीक कीटक हे सगळे तुम्हाला दिसून येतात. रोडंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड. तर उंदीर छोटे आणि तशी उंदीर वगैरे त्या प्रकारची छोटे जनावरंसुद्धा इथे दिसतात. ओके. त्यांना रोडंट्स म्हणतात. उंदीर, अजून बारीक जे काय जमिनीत राहणारे बिळं वगैरे राहणारे जे हे असतात जे जनावरं म्हणूया आपण, त्यांना रोडंट्स म्हणतात. द रूट्स ऑफ द ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. तर आता जमिनीत झाडांची जी मुळं असतात मोठ्या झाडांची, ती जी जमिनीत जातात त्याच्यामुळे सुद्धा हे रॉक्स तुटतात. ओके. त्यांच्यामुळे सुद्धा हे रॉक्स ब्रेक होतात. म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक्स हॅपन ड्यू टू दिस बिग ट्रीज अँड देअर रूट्स. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. तर ह्या प्रोसेस ही खूप स्लो असते आणि सतत होणारी असते, कंटिन्युअस असते आणि स्लो असते. सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस म्हणजे रॉक्सचे ब्रेकडाऊनची प्रोसेस. इट टेक्स अबाउट 1000 years फॉर अ 2.5 centimeter थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल टू फॉर्म. आता 2.5 centimeter म्हणजे केवढं कमी बघा. तो थिक लेअर मॅच्युअर सॉईलचं बनण्यासाठी 1000 years लागतात. तर तुम्ही समजू शकता किती वेळ लागतो ते. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉईड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड्स. आता हे सॉईल जेव्हा फ्लड्स येतात, स्टॉर्म्स येतात, वादळ आणि बुट्टी येते तेव्हा, आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीज जसं मायनिंग, त्याच्यामुळे सुद्धा हे लवकर डिस्ट्रॉय होतं, रॉक्स आणि सॉईल तयार होते. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. त्याच्यामुळे आपल्याला हे सॉईल आपली जपायची, कन्झर्व करायला खूप गरज आहे आणि
त्याचं इरोजन टाळणं खूप गरजेचं आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. तर हे सगळं त्याचा उपाय काय त्याच्यावर तर झाडं लावणं. पृथ्वीवर जास्ती झाडं असणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस्ड इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन ऑन इट. तर इरोजन टाळता येतं जेव्हा त्याच्यावर झाडं आणि ग्रास किंवा छोटी झाडं, बुशीज जेव्हा होतात, जमिनीवर ओसाड असत नाही जमीन, तेव्हा झाडं असतात, तेव्हा इरोजन ऑफ सॉईल टाळलं जातं. ऑब्टेन स्पेसिमेन्स ऑफ सॉईल फ्रॉम व्हेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग्स. म्हणजे तुमच्या आजूबाजूचे वेगवेगळ्या सॉईलचे सॅम्पल्स तुम्ही घेऊन ठेवा. जसं की तुमच्या ओन यार्ड म्हणजे बॅकयार्ड, तुमच्या परसातलं, मग गार्डनमधलं, डोंगराखालचं, नदीकाठी, शेतातलं आणि खडकाळ जमीन, रॉकी ग्राउंड. सो यार्ड, युअर ओन यार्ड, गार्डन, हिल्स, रिव्हर बँक्स, फील्ड्स अँड रॉकी ग्राउंड. नोट द डिफरन्स इन द स्पेसिमेन्स विथ रिस्पेक्ट टू कलर. तर काय काय त्यांच्यामध्ये फरक आढळतो बघा. कसा कलर, तर डिफरन्स कसला तर कलरमधला, त्यांच्या स्पर्श, फीलमधला, टेक्स्चरमधला, कशी स्मूथ आहे का काय, आणि साईज ऑफ द पार्टिकल्स, ते मातीची साईज, दगडांची साईज, छोट्या ह्याची रेतीची वगैरे. ओके. नाव डू यू नो दॅट ह्युमस इज अ लेअर फॉर्म्ड ऑन सॉईल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर ह्युमस कसा तयार होतो तर त्या डेड प्लांट्स, मेलेली प्लांट्स आणि जनावरं यांचं जेव्हा कुजून डिकम्पोजिशन होतो, ते जेव्हा मातीमध्ये मिसळतं तेव्हा ह्युमस तयार होतं. ह्युमस सप्लाईज न्यूट्रियन्स टू द सॉईल. तर ह्युमसमुळे जमिनीला खत मिळतं, न्यूट्रियन्स मिळतात. आणि ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरेटिंग द सॉईल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉईल. तर पाणी शोषून धरायला या ह्युमसचा उपयोग होतो आणि हवा खेळती राहण्यासाठी मातीमध्ये सुद्धा ह्युमसचा उपयोग होतो. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉईल इज अबाउट 33% टू 50%. तर ह्युमसचा किती पोर्शन आहे मातीमध्ये, चांगल्या मातीमध्ये, सुपीक माती, 33% टू 50% एवढं ह्युमस असतं सुपीक मातीमध्ये. ओके. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल? क्लासिफाय देम एज बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स. तर फॉरेस्ट्स ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट upheavals that took place on the earth many ages ago. तर उलातापालट झाली जेव्हा पृथ्वीवर, तेव्हा फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड, म्हणजे फॉरेस्ट झाकली गेली, अंडरग्राऊंड गेली, त्याच्यावर माती आली. ड्यू टू द ग्रेट अपहिवल्स, म्हणजे उलतापालट जेव्हा झाली पृथ्वीवर तेव्हा खूप वर्षापूर्वी फॉरेस्ट लपले गेले, खाली जमिनीखाली गेले. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युअल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. त्यामुळे जमिनीच्या खाली फॉसिल फ्युअल्स तयार झाले, जे जनावरं किंवा जे कोणी झाडं पालं ह्यांचे खत झालं किंवा फ्युअल्स तयार झालं जमिनीखाली गेल्यामुळे. वी गेट फ्युअल्स लाईक पेट्रोल, डिझल्स, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक टार अँड वॅक्स फ्रॉम द फॉसिल फ्युअल कॉल्ड क्रूड ऑइल. त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं काय मिळतं, त्याच्यापासून जमिनीच्या आतमध्ये पेट्रोल मिळतं, डिझल, केरोसिन, पॅराफिन असे युजफुल मटेरियल्स मिळतात, आणि मेण, टार हे सुद्धा मिळतात, क्रूड ऑइल मिळतं. त्या सगळ्यांना फॉसिल फ्युअल्सला क्रूड ऑइल म्हणतात. लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ अँड सो डज मॅन. तर माणूस आणि सगळी जनावरं पृथ्वीवरची काय करतात, लँडचा वापर करतात, पाण्याचा वापर करतात आणि हवेचा वापर करतात, जे पृथ्वीवर आपल्याला मिळतं. However, the portions of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. तर however, portions of these resources ज्याचा वापरला जातो, हे एअर, वॉटर आणि लँड जे वापरला जातो ते खूप कमी आहे. पृथ्वी एवढी मोठी आहे की त्याचा वापर जो होतो आहे तो खूप कमी आहे बाय मॅन अँड ॲनिमल्स. हवेचा, लँडचा आणि पाण्याचा वापर होतो, तो वापर ॲक्च्युली कमी होतो आणि त्याचा साठा खूप जास्ती आहे. सो लुकिंग ॲट द फॉलोइंग टेबल आपल्याला कळेल. लँडचा वापर 29% होतो, फ्रेश वॉटरचा 0.3% होतो आणि ऑक्सिजनचा 21% होतो. नाव द नेक्स्ट विल सी. इवन इन these स्मॉल proportions the resources shown in the above table are sufficient for all living things. या सगळ्यांसाठी हे पुरेसं आहे, सफिशियंट आहे, जेवढं दाखवलं आहे तेवढं टेबलमध्ये. ते प्रपोर्शन जरी स्मॉल दिसत असले तरी ते सफिशियंट आहे. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. तर माणूस जो स्वार्थी बनतो आहे
तो त्याने स्वार्थ आपला कंट्रोल केला पाहिजे, ग्रीड कंट्रोल केली पाहिजे. ओके. इन अदर वर्ड्स ही मस्ट यूज दिस रिसोर्सेस ज्युडिशियसली. तर अगदी मोजून मापून आणि केअरफुल्ली त्याचा या सगळ्या रिसोर्सेसचा माणसाने वापर केला पाहिजे. विथ द अवेअरनेस दॅट दे आर मेंट फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट फॉर मॅनकाइंड. तर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे फक्त माणसांसाठी नाही आहे, तर बाकीचे जे जनावरं, जीवजंतू, झाडं आहेत त्यांच्यासाठी पण हे रिसोर्सेस आहेत. ते फक्त माणसासाठी नाही आहे, एवढं ते माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. इंडिया मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंट IMD वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1875. ओके. फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. तर इंडियामधलं वेदर स्टडी करण्यासाठी 1875मध्ये इंडिया मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणून सुरू झालं होतं. तर द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फोरकास्ट. आता आपल्याला वेदर म्हणजे कसं असणार आहे ह्याचं माहिती देण्यासाठी, वेदर फोरकास्ट देण्यासाठी ह्या इन्स्टिट्यूट बनवलं गेलं होतं. ओके. वेधशाळा म्हणतात त्याला. दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट्स रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर. त्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च पण होतो, वेदर चेंजेसमध्ये काय काय होतं ते त्याचा रिसर्च पण होतो आणि त्याचा फोरकास्ट पण करतात, अनुमान सांगतात ह्याचा आपल्या वेदरचा. अबाउट रेन्स, पावसाचा अनुमान, आणि स्टडीज द डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंगचा हा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दलसुद्धा स्टडीज तिथे चालू असतात. व्हॉट वी हॅव लर्न. द इलेमेंट्स अवेलेबल इन नेचर. आता आपण काय काय शिकलो आहे ते बघूया. द इलेमेंट्स अवेलेबल इन नेचर विच फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, तर नेचरमध्ये मिळत असलेले एलिमेंट्स, ज्या वस्तू नेचरमध्ये आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या रोजच्या गरजा आहेत, बेसिक नीड्स आपल्या लिव्हिंग थिंग्सचे, आपले किंवा जनावरांचे, झाडांचे, हे फुलफिल होतात, त्याचा उपयोग होतो, त्या एलिमेंट्सना नॅचरल रिसोर्सेस म्हणतात. एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. तर कोणते रिसोर्सेस? पाणी, हवा आणि लँड, जमीन, पृथ्वी, पाणी आणि हवा हे इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस आहेत. सॉईल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स. तर सॉईलमध्ये आपल्याला जीव असलेले बायोटिक कंपोनेंट्स आणि निर्जीव कंपोनेंट्स हे दोन्ही मिळतात. देर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. तर हवेमध्ये वेगवेगळे गॅसेस आहेत, वेगवेगळे भाग आहेत हवेचे. त्याच्यामध्ये कुठले कॉन्स्टिट्युएंट्स मिळतात, तर नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, दुसरे गॅसेस, इनर्ट गॅसेस आहेत, वॉटर वेपर आहेत आणि डस्ट पार्टिकलसुद्धा आहेत. द ओझोन लेअर. तर ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. तर ओझोन लेअर आपल्या पृथ्वीला प्रोटेक्ट करतं. नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज केअरफुली आणि स्पॅरिंगली. तर नॅचरल रिसोर्सेस हे जपून वापरले पाहिजे आणि कमीत कमी वापरले पाहिजे. आणि इनर्ट गॅसेस म्हणजे जे गॅसेस जे जास्ती पटकन रिॲक्शन्स होत नाही अशा गॅसेसना इनर्ट गॅसेस म्हणतात. तर फ्रेंड्स, झालं आहे माझं शिकून हा लेसन. ओके. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला प्लीज कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि तुम्हाला जर चॅनलला मदत करायची असेल तर तुम्हाला सुपर्स बटनसुद्धा क्लिक करता येतो. ओके. तर पुढच्या लेसन घेऊन मी येते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.